कुंभ राशीच्या जातकांनो, आजचा हा 8 जुलैचा दिवस साधा नाही. आज मी जे सांगणार आहे ते शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका, कारण आजचा हा संकेत प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तीला तंतोतंत लागू होऊ शकतो. पण अनेकांसाठी हा काळ महत्त्वाचा निर्णयाचा आणि बदलाचा ठरू शकतो. तुमच्या आयुष्यात गेल्या काही दिवसापासून काहीतरी विचित्र घडत आहे का? एखादं काम होत होत अचानक थांबतं का? काही लोक अचानक तुमच्याशी गोड बोलून लागले की, किंवा एखादी व्यक्ती तुमच्यापासून अचानक दूर गेली आहे का? जर यापैकी एक जरी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण बोलणार आहोत एका व्यक्तीबद्दल. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आधीपासून असू शकते किंवा नुकतीच तुमच्या संपर्कात आली असेल. ही व्यक्ती मित्र, नातेवाईक, सहकारी, जुना परिचय किंवा एखादी नवीन ओळख असू शकते. आजचा दिवस काही कुंभ राशीच्या व्यक्तींना महत्त्वाचा निर्णय घ्यायला भाग पाडू शकते. अनेक दिवसापासून मनात असलेला संभ्रम दूर होण्याची शक्यता आहे. काहींना नवीन संधी दिसू शकते तर काहींना जुन्या नात्याकडे नव्या दृष्टीने पाहणे लागू शकतं. मात्र लक्षात ठेवा, प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने नसते. त्यामुळे कोणावर आंधळा विश्वास ठेवण्याआधी विचार करणे गरजेचे आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी एक संकेत घेऊन येऊ शकतो, जो संकेत तुमच्या निर्णयाच्या, नातेसंबंधाशी किंवा कामाच्या संबंधित असू शकतो. हा संकेत ओळखायला तर पुढचा मार्ग अधिक स्पष्ट होऊ शकतो. मंडळी, अनेक वेळा आपल्या आयुष्यात बदल एखाद्या मोठ्या घटनेमुळे होत नाही, ते एखाद्या छोट्या भेटीमुळे, संभाषणामुळे किंवा योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे होतात. त्यामुळे आजचा दिवस शांत मनाने निरीक्षण करण्याचा आहे. जर तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर एखाद्या व्यक्तीशी पुन्हा संवाद साधायचा विचार करत असाल किंवा एखाद्या संधीबाबत संभ्रम असेल तर घाई न करता विचारपूर्वक पावले उचला. या व्हिडिओमध्ये भीती पसरवण्यासाठी नाही तर जागरूक राहण्यासाठी आहे. ज्योतिष हे निश्चित भविष्य सांगत नाही, ते प्रकृती आणि संकेत समजून घेण्याचा एक मार्ग आहे. तुमचे निर्णय, मेहनत आणि विवेक हे तुमचं भविष्य घडवतात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत की 8 जुलैच्या दिवशी कुंभ राशीसाठी ग्रहस्थिती कोणते संकेत देत आहे आणि कोणत्या क्षेत्रात विशेष लक्ष देणं उपयुक्त ठरू शकतं. मंडळी, आता आपण त्या महत्त्वाच्या संकेताकडे वळूया. कुंभ राशीच्या जातकांनो, गेल्या काही दिवसापासून तुम्हाला असे वाटत आहे का की आयुष्यात काहीतरी बदल होण्याच्या उंबरठ्यावर आहे? काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नाहीत, तर काही अनपेक्षित जुळून येते. अशा काळात शांतपणे निरीक्षण करणे सर्वात महत्त्वाचे असते. या काळात तुमच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीकडे एकसारख्या नजरेने पाहू नका. काही लोक तुमचे मनापासून भले इच्छिते असतील, तर काही जण फक्त स्वतःच्या फायद्यासाठी तुमच्या जवळ येऊ शकतात. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून थोडं अंतर ठेवायचं हे समजून घेणे गरजेचे आहे. विशेष जर एखादी व्यक्ती अचानक तुमच्याशी पुन्हा संपर्क साधत असेल किंवा गोड बोलत असेल किंवा जुने गैरसमज मिटवण्याचा प्रयत्न करत असेल, तर लगेच निर्णय घेऊ नका. तिचे शब्द नव्हे तर तिची कृती पहा. कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी, वरिष्ठ किंवा व्यावसायिक भागीदारी तुमच्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. एखादी छोटी चर्चा, बैठक किंवा फोन कॉल पुढील काही दिवसात नवीन दिशा देऊ शकतो. आर्थिक बाबतही संयम आवश्यक आहे. अचानक मिळालेला ऑफर, गुंतवणुकीचे प्रस्ताव किंवा मोठ्या आश्वासनाकडे वास्तववादी दृष्टिकोन पहा. प्रत्येक संधी स्वीकारणे आवश्यक नसते. नातेसंबंधामध्ये मन मोकळे ठेवणे महत्त्वाचे आहे. गैरसमज दूर करण्यासाठी संधी मिळवल्यास संवाद साधा. अनेकदा शांतपणे बोलल्याने मोठे प्रश्न सुटू शकतात. या काळात तुमच्यासाठी सर्वात मोठा संदेश हा आहे: घाईत निर्णय घेऊ नका. निरीक्षण करा, विचार करा आणि मगच पुढे पाऊल टाका. लक्षात ठेवा, ती व्यक्ती ही एखादी जादू व्यक्ती असेल असं नाही. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात आधीपासून असलेली असू शकते, जिच्याशी होणारा संवाद किंवा एखादी घटना तुमच्यावर विचारायचे वळण देईल. म्हणून पुढील काही दिवस तुमच्या संबोधनाशी, लोकांचे वर्तन, स्वतःचे निर्णय आणि मिळणारी संधी याकडे लक्षपूर्वक पहा. कधी कधी आयुष्यातील मोठे बदल अगदी साध्या क्षणापासून सुरू होतात. आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत की प्रेम, कुटुंब, करिअर आणि पैशाबाबत कुंभ राशीसमोर कोणत्या शक्य आणि संधी उभ्या राहू शकतात. मंडळी, आता आपण या विषयावर बोलणार आहोत ज्याची अनेक कुंभ राशीचे लोक आतुरतेने वाट पाहत आहे. ती एक व्यक्ती कोण असू शकते याचे एकच निश्चित उत्तर नसते. प्रत्येक व्यक्तीचे जीवन
परिस्थिती आणि नातेसंबंध वेगळे असतात, पण या काळात तुमच्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीशी संबंधित महत्त्वाचा संवाद, निर्णय किंवा संधी समोर येण्याची शक्यता आहे. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर काही दिवसापासून चालू असलेले गैरसमज दूर करण्यासाठी संधी मिळू शकते. शांतपणे बोलल्यास नात्यातील विश्वास पुन्हा मजबूत होऊ शकतो. जर तुम्ही अविवाहित असाल तर एखादी नवीन व्यक्तीशी ओळख होण्याची किंवा जुन्या परिचयाशी पुन्हा संपर्क होण्याची शक्यता काहींसाठी निर्माण होऊ शकते. मात्र कोणत्याही नात्यामध्ये घाईने निष्कर्ष काढू नका. कुटुंबामध्ये एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो. अनेकदा आपण दुर्लक्ष केलेले साधे शब्दही योग्य वेळी मोठा फरक घडवतात. करिअरच्या बाबतीत हा काळ लक्षपूर्वक काम करण्याचा आहे. वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी, मुलाखत, प्रकल्प किंवा कौतुकाची संधी काहींना मिळू शकते. तुमच्या मेहनतीकडे योग्य लोकांचे लक्ष जाण्याची शक्यता आहे. व्यावसायिक करण्यासाठी नवीन संपर्क, भागीदारी किंवा ग्राहक मिळवण्याची संधी निर्माण होऊ शकते. मात्र कोणताही कागदपत्र किंवा करार पूर्णपणे वाचल्याशिवाय स्वीकारू नका. अधिक बाबत संयम ठेवा. अनावश्यक खर्च टाळा आणि दीर्घकालीन फायद्याचा विचार करून निर्णय घ्या. या संपूर्ण काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा विवेक. प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती तुमची हितचिंतक असेल असं नाही आणि प्रत्येक कठोर सल्ला वाईट असेल असं नाही. प्रत्येक व्यक्तीची ओळख त्यांच्या कृतीवर करा. मंडळी, आजचा संदेश भीती निर्माण करण्याचा नाही, जो तुम्हाला अधिक जागरूक, संयमी आणि विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी प्रेरित करणारा आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतात. आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत की आर्थिक स्थिती, आरोग्य, घरातील वातावरण आणि येणाऱ्या दिवसामध्ये कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष देणे उपयुक्त ठरू शकतं. मंडळी, आता आपण त्या क्षेत्राबद्दल बोलूया ज्याचा प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तींच्या जीवनावर थेट परिणाम होतो. धन, करिअर, कुटुंब आणि आरोग्य. 8 जुलै नंतरचा काळ अनेक कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, तर काहींना आधी सुरू केलेल्या कामात प्रगतीची चिन्हे दिसू शकतात. मात्र परिणाम मिळवण्यासाठी सातत्य आणि संयम महत्त्वाचा राहील. आर्थिक बाबत काहींना अडकलेले पैसे मिळण्याची किंवा नवीन उत्पन्नाची संधी दिसण्याची शक्यता असू शकते. तरीही मोठी गुंतवणूक, कर्ज किंवा महत्त्वाचा आर्थिक निर्णय घेताना सर्व अटी काळजीपूर्वक तपासणे योग्य ठरेल. केवळ इतरांच्या सांगण्यावरून निर्णय घेऊ नका. नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठांशी संवाद आणि कामातील शिस्त फायदेशीर ठरू शकते. तुमच्या कामाची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन भागीदारी किंवा करार करताना प्रत्येक तपशील समजून घेणे आवश्यक आहे. कुटुंबात एखादा जुना विषय पुन्हा चर्चेत येऊ शकतो. शांत संवाद, समजूतदारपणा यामुळे वातावरण सुधारू शकतं. रागाच्या भरात बोललेले शब्द नात्यावर परिणाम करू शकतात. आरोग्याच्या बाबतीत नियमित दिनचर्या, पुरेशी झोप आणि संतुलित आहार याकडे लक्ष द्या. कामाच्या तणावामुळे थकवा जाणवेल, असं स्वतःसाठी थोडा वेळ काढले तितकं महत्त्वाचे आहे. आता पुन्हा त्या एक व्यक्तीकडे येऊया. एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात एखाद्या महत्त्वाचा निर्णय, संवाद किंवा संधी निर्माण होऊ शकते. ती व्यक्ती तुमच्यासाठी प्रेरणादायक ठरू शकते किंवा तुम्हाला अधिक सावध राहण्याची जाणीव करून देणार असू शकते. म्हणून कोणतेही निष्कर्ष घाईने काढू नका. किती आणि कृती परिस्थिती पाहून निर्णय घ्या. लक्षात ठेवा, ज्योतिष आणि प्रकृती दर्शवणे तुमचे भविष्य, तुमची मेहनत, विवेक आणि योग्य निर्णयावर अवलंबून असते. आता पुढील भागात आपण जाणून घेऊया या काळात कोणते सोपे उपाय, सकारात्मक सवयी आणि मानसिक तयारी तुम्हाला अधिक स्थिर आणि आत्मविश्वासपूर्ण बनवू शकते. मंडळी, आता आपण या संपूर्ण व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर समजा तुम्ही योग्य वेळी योग्य संदेश ऐकत आहात. कुंभ राशीच्या जातकांनो, अनेकदा आयुष्यात संधी आपल्या दारात येते, पण आपण काही राग किंवा भीतीमुळे ती ओळखू शकत नाही. त्यामुळे पुढील काही दिवसात मन, संयम, स्पष्ट विचार ठेवणे तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचे ठरू शकते. पहिला उपाय म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करा. श्रद्धेनुसार काही क्षण प्रार्थना किंवा ध्यान केल्याने मन स्थिर राहण्यास मदत होऊ शकते. त्यानंतर दिवसातील काही महत्त्वाची कामं नियोजनाने सुरू करा. दुसरा उपाय म्हणजे कोणताही मोठा निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. एखादी ऑफर, नाते किंवा आर्थिक व्यवहार आकर्षक वाटू शकतो, तरी त्यामागं
वस्तुस्थिती तपासा. विचारपूर्वक घेतलेला निर्णय अनेक अडचणी टाळू शकतो. तिसरा उपाय म्हणजे घरातील ज्येष्ठ सल्ला. त्यांच्या अनुभवातून मिळणारे मार्गदर्शन अनेकदा उपयोगी ठरते. चौथा उपाय म्हणजे कोणालाही दुखवणारे शब्द टाळा. पुढील काही दिवसात संवाद संयम ठेवल्यास नाती अधिक मजबूत होतात. पाचवा उपाय म्हणजे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नियमित झोप, संतुलित आहार आणि थोडा व्यायाम यामुळे मानसिक आणि शारीरिक ऊर्जा टिकून राहते. आता पुन्हा त्या एक व्यक्तीचं बदल. ही व्यक्ती तुमच्या जीवनात आधीपासून असलेली असू शकते किंवा लवकर तुमच्या संपर्कात येऊ शकते. तिच्याशी होणारा एखादा संवाद, सल्ला किंवा प्रसंग तुम्हाला वेगळ्या दृष्टीने विचार करायला भाग पाडू शकतो. मात्र कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. व्यक्तीचे मूल्यमापन तिच्या कृतीवर करा. लक्षात ठेवा, प्रत्येक संकेताचा अर्थ प्रत्येकासाठी सारखा असेल असं नाही. त्यामुळे काळात तुमचा विवेक, मेहनत, सकारात्मक दृष्टिकोन हे तुमचे सर्वात मोठे बळ ठरेल. जर तुम्ही मनापासून प्रयत्न करत राहिला तर योग्य संधी ओळखली आणि शांतपणे निर्णय घेतले तर पुढील काळात अनेक सकारात्मक बदल अनुभवायची शक्यता निर्माण होऊ शकते. आता पुढील आणि शेवटच्या भागात आपण संपूर्ण संदेशाचा सारांश, प्रेरणादायक शेवट आणि कुंभ राशीसाठी अत्यंत मार्गदर्शन पाहणार आहोत. मंडळी, आपण आता या संपूर्ण प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. जर तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला असेल तर सर्वप्रथम तुमचं मनापासून आभार. आपण 8 जुलै बद्दल कुंभ राशीसमोर संभाव्य संधी, आव्हाने, त्या एक व्यक्तीबद्दल चर्चा केली. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा, कोणतीही राशी आपली योग्य किंवा कोणताही संकेत तुमच्या मेहनतीचा मोठा नसतो. कधी कधी आयुष्य एका छोट्या निर्णयाने बदलते. एखादा फोन, एखादी भेट, एखादा सल्ला किंवा योग्य वेळी घेतलेला एक पाऊल तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकतं. त्यामुळे पुढील काही दिवस प्रत्येक निर्णय शांतपणे घ्या. जर एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा आली तर तिचे शब्द तर तिची कृती पहा. जर एखादी नवीन संधी तुम्हाला मिळाली, भीतीमुळे ती नाकारू नका, पण विचारपूर्वक स्वीकारा. आणि जर एखादा अडथळा आला तर त्याला शेवट समजू नका, तो पुढच्या संधीची तयारी असू शकतो. लक्षात ठेवा, आयुष्यातील प्रत्येक परीक्षा आपल्या अधिक मजबूत बनवते. प्रत्येक संघर्ष काहीतरी शिकून जातो. म्हणून परिस्थिती कशीही असो, स्वतःवरील विश्वास कधी सोडू नका. श्रद्धा असेल तर दररोज आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करा. सकारात्मक विचार ठेवा आणि आपल्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करा. संयम, प्रामाणिकपणा आणि मेहनत हीच खरी भाग्याची गुरुकिल्ली आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम असे नक्की लिहा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला पुढील व्हिडिओ अधिक चांगले बनवण्यासाठी प्रेरणा देतात. आपल्या सर्व कुंभ राशीच्या बंधू भगिनींसाठी मनपूर्वक शुभेच्छा. येणारे दिवस तुमच्यासाठी योग्य निर्णय, सकारात्मक संधी, अंतर्मन शांतता घेऊन येतो. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू एका नवीन राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा आणि स्वतःवरचा विश्वास कायम स्वतःवर ठेवा. मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुम्हाला तुमचं मनपूर्वक स्वागत मी करत असते. चला तर मंडळी, भेटू अशाच नवनवीन राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना स्वस्त खा, मस्त राहा. श्री स्वामी समर्थ. बाय.